लवंगी मिरची 260 हा 180 रुपये किलो आहे. लगेच तुटणार. संकेश्वरी घेतली, बेडगी घेतली, काश्मीरी घेतली. मार्केट फिरलं पण काही कमी भेटली नाही. ह्या दुकानात कमी या दुकानात कमी आहे. पण मला पहिल्यांदा ह्या दुकानात आल्यानंतर माझा खूप चांगला अनुभव. 6 महिन्यानंतर तुमचा मसाला पिका होतो. नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल व कोकणी इंडियन एक प्रवाह. मित्रांनो, आज मी आलो आहे एशिया खंडातल्या सर्वात मोठ्या मार्केटमध्ये, जे की आहे APMC मसाला मार्केट. आणि मित्रांनो, इकडे जे आहे ना, मिरच्या एकदम स्वस्त रेटमध्ये मिळतात आणि क्वालिटी पण आहे उत्तम. कारण याचं महत्वाचं कारण म्हणजे इथे मोठमोठे ट्रक जे आहे ते कर्नाटका, आंध्रावरनं डायरेक्ट या मार्केटमध्ये येतात आणि मग इथनं आपल्याला या सर्व माल जो आहे तो पूर्ण मुंबई सर्वीकडे सप्लाय केला जातो. तर त्यासाठी आपण या मार्केटमध्ये आलोय आणि हा व्हिडिओ विदाउट स्किप केल्याशिवाय एंड पर्यंत यासाठी बघा, कारण आपण एका दुकानामध्ये जाणार आहोत आणि मिरच्या कशा प्रकारे निवडाव्या आणि यामध्ये कोणकोणत्या गोष्टी, सिक्रेट गोष्टी आहेत जे लक्ष दिल्या पाहिजे, ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये आज आपण दाखवणार आहोत. तर चला आज जाऊया आणि एक्सप्लोर करूया. लेट्स गो. APMC मार्केटमध्ये येण्यासाठी आहे ना मित्रांनो, तुम्हाला सांडपाडा रेल्वे स्टेशन किंवा तुर्बे रेल्वे स्टेशनला उतरला ना ती 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे, 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आणि तुम्हाला यायचं आहे H ब्लॉक मध्ये. आणि इथे लँडमार्क जर सांगायचं झालं ना तर कानिफनाथ ज्यूस आहे, सेंटर आहे. आणि तिथनच बाजूला बघा तुम्हाला H ब्लॉक दिसेल, की या H ब्लॉक मधनं तुम्हाला एंटर करायचं आहे आणि X27 नंबर मध्ये आपल्याला त्या दुकानामध्ये जायचं आहे. तर दादा, आपलं नाव काय? माझं नाव रमेश भानुशाली आहे. अच्छा, तर आपण सर्वप्रथम मिरच्यांचे भाव जाणून घेऊया. जे आहेत याला गंटूर म्हणतात. हे पांडी मिरची आहे. अच्छा, पांढरी मिरची. हिला लो क्वालिटी 220 आहे, बेस्ट क्वालिटी 240 रुपये आहे. हे मध्यम तिखट असते. मध्यम तिखट. त्याच्यानंतर येते लवंगी याची मिरची. वेगवेगळी नावं आहेत ना, सनम, गंटू, पांडी गंटी बोलतोय, पांडी बोलतोय. हा. जे डिस्ट्रिक्टचे ते लोक वेगवेगळे वेगवेगळे नावं घेतात. बोलतात. राईट राईट. त्याच्यानंतर लवंगी मिरची येतात. लवंगी. लवंगी मिरची बेस्ट क्वालिटी नॅशनल 260, कमीवाली 240. अच्छा. मसाल्यासाठी नवीन मिरची चांगली आणि हे एकदम झणझणीत असते. जास्त करून ह्याच्यापेक्षा हा मिरची जास्त चालते. हा मिरची आजकाल जास्त लोकांना जास्त तिखट लई आवडते. तेजा 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 तिखट साठी ही वापरली जाते. मध्यम तिखट साठी हा वापरतात. राईट. तिखट साठी हा वापरतात. झणझणीत साठी हा वापरतात. आणि ही पण साऊथ वरनच येते, आंध्रा ही साऊथ साऊथ वरून, केरला. नंतर येते संकेश्वरी. संकेश्वरी. राईट. ही कोणती निपाणीची आहे का? ही संकेश्वरी मिरची आहे. हे लांब असते. हा, बोटासाठी लांब असते. साठी वापरतात. चवीसाठी चवीसाठी वापरतात. वापरतात. बरोबर बेस्ट येणार एकदम. बरोबर. हे मालवणी मसाल्यामध्ये लोक मालवणी मसाल्यामध्ये बरोबर. हा मिरची जो टेस्ट येतो ना तो लई भारी येतो. बरोबर. आणि याचा काय भाव चाललाय? हिचा भाव चाललाय आता सध्या 200 रुपये चांगला आहे. 200 रुपये. पहिले गेल्या वर्षी हाच मिरची 700-800 रुपये किलो होती. अच्छा, या वर्षी 200 रुपये. 200 रुपये. हा म्हणतात बेडकी मिरची. बेडगी मिरची हा लो क्वालिटी आहे. हा 180 रुपये किलो आहे. हा 180 रुपये. फक्त 180 रुपये. फक्त 180 रुपये. अरे वा. गेल्या वर्षी हा मिरची 680 रुपयाला विकली आहे राईट 2023 ला. राईट. पण या वर्षी मिरच्या खूप स्वस्त आहे. पण हा गुजराती आहे, याचा मसाला थोडा कमी उतरतो. अच्छा, आणि नंतर येते म्हणजे फिकट पडतोय. फिका. मसाला 6 महिन्यानंतर फिका पडतो. फिका पडतोय आता. आणि हा आहे कर्नाटकची ओरिजिनल हनी हनीगिरी मिरची बोलतात. अन्यगिरी. हनीगिरी गावातून बोलतात. नंबर 1 क्वालिटी बोलतात त्याला. बरोबर. हा गेल्या वर्षी होती 680 रुपये किलो डेटावाली. हा. आणि आता या बेस्ट क्वालिटी 280 रुपीज नंबर 1. अच्छा. त्यानंतर येते काश्मीरी मिरची. हा गुजरातची काश्मीरी मिरची आहे. ही मसाल्यामध्ये लोक कमी वापरतात. कलर साठी वापरली जाते. कलर साठी हा वापरतात. ओरिजिनल वाली वापरतात. अच्छा. ह्याचं बाजार आहे समजून घ्या ना. पहिले गेल्या वर्षी होतं 1000 किंवा 900 रुपये. ओके. या वर्षी 440, थोडी हलकी हा. आणि एकदम बेस्ट क्वालिटी 480 रुपये. वा. समोरच आहे. एकदम लाल भडक येणार, झणझणीत येणार. वा. म्हणजे एकदम 480 रुपये किलो येणार. 480 क्वालिटी येणार. अच्छा. नंतर त्याच्यासाठी मिरची एवढीच वापरतात. दुसरी कोणाला घट्ट मसाला पाहिजे हा, असेल तर लोक रेशमपट्टी. हा, रेशमपट्टी गुजरातून येते. ते पट्टीची मिरची बोलतात. Right. त्याच्याशी मसाला घट होतो. ही मिरची राहील बघा. हे पण बेस्ट आहे. गेल्या वर्षी 1600 रुपये मिरची होती. हा. या वर्षी फक्त 580 रुपीज टॉप क्वालिटी आहे. हा. आणि लो क्वालिटी 480 आहे. अच्छा, यामध्ये पण 2 क्वालिटी. दोन क्वालिटी आहे. ही 580 टॉप क्वालिटी. गेल्या वर्षी 1600 रुपये होती. आणि या सगळ्या मिरच्या आहेत त्या सगळ्या डेट वाल्या आहेत ना? हा, या डेटावाली डाळ. आहे. बिना डेटावाली पाहिजे हा. तर कोणावरती 40 रुपये जास्त आहे, कोणावरती 60 रुपये जास्त आहे किलोवरती. तर ह्याला बोलतात मद्रास मिरची. मद्रास मिरची. हा, हे बुटकी असते आणि हे पण लवंगी सारखी झणझणीत असते. अच्छा, लवंगी सारखी तिखट असते. हा, जास्त करून विरार, वसई, नालासोपारा हा. ख्रिश्चन लोक असतात ना, हा. त्यांना खूप आवडतात. अच्छा. ते लोक लवंगी मिरची कमी टाकतात.
आणि मद्रास मिरची. याला कोण मद्रास म्हणतो, कोण अकोला बोलते. अकोला. अच्छा, हे दोन प्रकारची वेगळी नाव आहेत. आणि ही कशी आहे? हा आहे 580 टॉप क्वालिटी. 580 गेल्या वर्षी top quality. 980 रुपये होती. अच्छा, या वर्षी 580. 580. आणि ह्या सर्व जे आहे ते उन्हामध्ये वाळवलेले आहेत. उन्हामध्ये वाढवलेली आहे सुकी मिरची आहे. सुकी वरी मिरची. नाही. अच्छा, आणि एखादी अशी तोडून दाखवू शकता का? लगेच तुटणार ही बघा मित्रांनो, आणि अशी ना- वाजणार अशी. अशी ना खळखळीत वाजली पाहिजे. वाजली पाहिजे. हे सुकी बघा. उन्हात वाढवलेली मिरची आहे. राईट राईट, खळखळीत वाजली पाहिजे. हो, हो. आणि हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, दादा खूप प्रामाणिकपणे आपल्याला सांगतायत. चला आपण आज जाऊन आता आपण खडा मसाला पाहूया. खडा मसाला बघूया. हे धने आहे. हे धने. लो क्वालिटी आहे. हे कोणी वापरत नाही. जातात. अच्छा हे फक्त 96 रुपये किलो आहे. अच्छा. आणि मसाले मटी दोन प्रकारचे धने टाकतात. एक गुजराती आणि एक इंदोरी. इंदोरी धने खूप फेमस आहेत ना. इंदोरी धने बेस्ट क्वालिटी येणार तुम्हाला 240 रुपयाला नंबर 1 क्वालिटी येणार. मध्य प्रदेशचे. मध्य प्रदेश. इंदोरी धने मसाल्यामध्ये जास्त टाकतात. बघा एक बघा खूप बघा. मसाला छान होतो त्याची. बघा, बघा, चांगली बघा. येते. आणि या धण्यामध्ये नवीन धने चांगले असतात का जुने धने चांगले असतात? नवीन मसाल्यासाठी नवीन धनेच लागतात. नवीन धने चांगले असतात. जुने मसाले नाही. जुने धने टाकले की 6-7 महिन्याने आपला मसाला पिकाव टिका होतो. अच्छा, कलर उतरून जातो त्याचा. वा. हा. नंतर नाकेश्वर टाकतात. 60 रुपयाला 100 ग्राम. ते तेजपत्ता, खसखस. खसखस आहे. वा. खसखसचा काय भाव चाललाय? गेल्या वर्षी 2800 म्हणजे 2800 रुपये होती. आता 3 प्रकारची आहे. हा. एक 1280 आहे, एक हा. 1480 आहे आणि एक 1880. 3 अच्छा. प्रकारची खसखस आहे. ओके. जे 2800 रुपये होतील ते 1880 रुपये पर्यंत आली आहे. अच्छा, बाकी कमी मध्ये 1280, 1480 भरपूर क्वालिटी आहे. नंतर काळा मिरी काळा मिरी आहे बघा. लो क्वालिटी 780, लो क्वालिटी 780, मध्यम क्वालिटी 780, 780. बेस्ट क्वालिटी त्याच्यात 80 रुपये. एकदम नंबर 1 क्वालिटी. ओके. नंतर त्रिफळा आहे. हा. 60 रुपयाला 100 ग्राम. त्रिफळा आहे ना तुम्हाला 580 रुपये किलो. नंबर 1 क्वालिटी नवीन. हा सीडलेस आहे का? सीड सोबत आहे? थोडासा सीड आहे. थोडासा सीड आहे. 1-2 सीड तर येणारच आहे. हा हा. ही दालचिनी आहे. हा. ही दालचिनी तुकडा आहे. कोणाला कोण तुकडा टाकतो, कोण अख्खा टाकतो. हा दालचिनी नंतर तसं पण भाजण्यासाठी आपण तुकडाच करतो तुकडाच ना. करावा तसं लागतो. पण. हा. तर वांदा नाहीये. ते हा. तुकडा घेतला तरी मसाला त्याच्याशी काही खराब होत नाही. बरोबर. ही दालचिनी, मग हे गोलवाली दालचिनी आहे. ते पण जास्त टाकतात. लोकांना गोल जास्त आवडतात. बरोबर. त्याच्यानंतर दगडफूल आहे. दगडफूल आहे, नवीन दगडफूल. त्याला म्हणतात जायफळ. जायफळ. जायफळ कसं आहे? 10 रुपये. जायफळ 6 रुपये नंगा छोटा आणि मोठा आहे तो 8 रुपये नंगा. अरे वा, एकदम स्वस्त आहे दादांकडे. जायफळ स्वस्त आहे. अरे वा. आणि हे सुंठ हे जास्त करून घाटी मसाल्यामध्ये वापरतात. मालवणी, कोकणी, आगरी मसाल्यामध्ये सुंठ टाकतात नाही. राईट राईट. आपल्यामध्ये खसखस आणि बडीशॉप जास्त. बडीशेप, खसखस आणि ते जिरा जी का? ते मालवणी मसाल्यामध्ये जास्त लागतं. राईट राईट. आगरी मसाल्यामध्ये आणि ते टाकत नाही. नंतर लवंग, हे एकदम जालजीबार लवंग बोलतात. बेस्ट क्वालिटी. ही लो क्वालिटी, सेकंड क्वालिटी आहे दादांकडे. वा, खूप छान. हर एक मसाल्याचे 3 तीन प्रकार आहेत. प्रकार 4 आहेत. आहे, 3 आहे. क्वालिटी ज्यांचं बजेट नसतो बजेट नुसार ते घेऊ शकतात. बरोबर. नंतर चक्री फुल आहे. चक्री फुल आणि आपल्याकडे सुकं खोबरं पण आहे. हे राजापूरचं आहे का? राजापूर आहे. त्यामध्ये 2 प्रकार आहे. एक प्रकार संपलाय. हे मध्यम वाटी आहे. हा 136 रुपये किलो आहे. 136 रुपये मोठी- किलो. मोठी वाटी काळी पाटीचं राजापूर 148 रुपये किलो आहे. अरे वा. आणि अजून 120 वाला येतो तो संपलाय. संपलाय. नंतर हे काळी वेलची फर्स्ट क्वालिटी, ही सेकंड क्वालिटी आणि हे लो क्वालिटी. नंतर जायपत्री मध्ये पण एक पूर्ण जायपत्री एकच आहे. कोणाला अखंड लागते, कोणाला 2 तुकडे लागते, कोणाला थोडा चुरा असला तरी चालते. बरोबर. प्रकार एकच. बरोबर. फुलांचं ते. हे जे आहे, आणि हे मालपत्र. मायपत्री बोलतात ते सर्व मसाल्यामध्ये टाकतात. मालवणी मसाला, घाटी मसाला, कोकणी मसाला, आगरी मसाला सर्वांमध्ये. सर्वात टाकतात. आणि हिंग खडा आहे. हिंग खडा आहे तो फर्स्ट क्वालिटी. ह्याला हिरा हिंग म्हणतात. अच्छा. जिरा. जिराचे बघा किती प्रकार आहे. 1, 2, 3, તમારે બી લઈ 4 आणि एक 5 प्रकार. जिरे. गेल्या वर्षी हा जिरा 680 रुपये हा. होता. आता 340 रुपये आहे. अरे वा वा. आपण 340 पासून स्टार्ट अरे आहे. वा. गेल्या वर्षी कमीत कमी 680 रुपये खाली जिरा नव्हता. वा, यावेळी म्हणजे गरम सामान पण थोडं गरम स्वस्त आहे. मसाला सर्व स्वस्त आहे. स्वस्त आहे. मिरच्या स्वस्त आहे. हळद वाढली आहे आता. या वर्षी 300 रुपयाला बेस्ट क्वालिटी आहे. अच्छा, ही कोणती सेलमची आहे? याला सेलम हळद बोलतात. याच्याशी मसाल्याचा कलर एकदम बेस्ट येतोय. Best येतोय. रिटायर साठी पण हे बरोबर. हे 1-2 वर्ष ठेवलं तरी त्याचा मसाल्याचा कलर उतरत नाही. कलर उतरत नाही. हा राजापूर आहे. राजापूरचा. 6 महिन्यानंतर ते तुमची हळद काळी होऊन जाते. हा बरोबर, काळी होऊन जाते. बरोबर.
पण बेस्ट क्वालिटी हा बेस्ट क्वालिटी सेलमची हळद. सेलमची. वा. नंतर नवीन हिरवी गार बडीशेप. बडीशॉप. हा, नंतर शहाजिरा टॉप सगळा मसाला पडतो. शहाजिरा लागतो सगळा. सगळा मसाला त्याची काय किंमत आहे दादा? शहाजिरेची किंमत आहे 680 रुपये. 780 लो क्वालिटी. किलो लो मध्यम क्वालिटी 780 रुपये. अच्छा. आणि बारीक क्वालिटी 880 रुपये. पण सध्या इथे एकच ठेवली आहे एकच ठेवलं. जागा कमी आहे म्हणून. बरोबर. त्या हिशोबाने. बरोबर. आणि ना सर्व सामान आहे ना एकदम स्वच्छ केलेलं आहे. हे बघू शकता मित्रांनो. कुठे त्याचा हा कचरा वगैरे नाहीये. फ्लोटेक्स येणार. फ्लोटेक्सचं मिनिंग होते हात क्लीन. हाताने सफाई केली ना एकदम बरोबर, क्लीन बरोबर, येणार. बरोबर. काही निवळायची गरज नाही. बरोबर. हा, मालवणी मसाला, घाटी मसाला, कोकणी मसाला, आगरी मसाला, गोडा मसाला, सर्व प्रकारचे मसाले पण सर्व कुठले मसाले. आमच्याकडे रेडीमेड भेटतात. बघा मित्रांनो, आपण या दुकानात आलेलो आणि इकडे आपल्याला एक कस्टमर पाहायला मिळाले. तर ताई, आपलं नाव काय? माझं नाव रेश्मा रामचंद्र कुडतरकर. अच्छा. तर ताई, कोकणातली तुम्ही? हा, आम्ही कोकणातली कणकवली नाटळ. अरे वा. मग आता खायचो मसाला बनवून गेलास? आम्ही आता मालवणी मसाला बनवणार. अरे वा वा. मग काय काय घेतलास या दुकानातून? आम्ही सगळी मिरची घेतली, संकेश्वरी घेतली, अच्छा. तिखट घेतली. अच्छा. मग मालवणी मसाल्यात असं काय खास असता? म्हणजे किती प्रकारच्या मिरच्या येतात? आम्ही 4 प्रकारच्या मिरच्या घेतल्या. कोणकोणत्या मिरच्या ताई? संकेश्वरी घेतली, बेडगी घेतली, काश्मीरी घेतली. काश्मीरी घेतली काय कलर साठी आणि कलरसाठी घेतली. संकेश्वरी चवीसाठी. मच्छीचा कलर येतो ना. बरोबर बरोबर. हा, मच्छीचा कलर यायसाठी संकेश्वरी घेतली. संकेश्वरी घेतली. चांगलं आहे ना दुकान? चांगलं आहे ना? दुकान म्हणजे छान आहे, किंमत कमी आहे. राईट राईट. वाशीमध्ये एवढ्या याच्यात बघितलं पण इथे कमी आहे जरा. हा, पूर्ण तुम्ही फिरून हाईलात मग. फिरून हा इलो आम्ही. हा काय वा वा. तुम्ही आमच्या व्ह्युअर्सला काय सांगाल? घेऊन पहा. मिरची घेऊन पहा. हा, छान आहे मसाला. वा वा मिरची पण चांगली आहे आणि गरम मसाला पण चांगला आहे. वा वा. खूप खूप धन्यवाद. Thank थँक्यू. तर ताई, आपलं नाव काय? विशाखा विलास मोरे. तुम्ही मिरच्या घेतल्या तर डेट वाल्या घेतल्या का डेट कट वाल्या? वाल्या घेतल्या. डेट वाल्या घेतल्या. कशात ते डेट वाले कशात? कमी दर भेटतो. परत कमी दर ते भेटता. सुकवायला, हा. परत हिला जास्त पैसे द्यावे लागतात डेट हा, काढलेला. डेट काढलेल्याला ते जास्त जास्त पैसे द्यावे लागणार आहे. मग तुमका आता 1 किलो मसाला ह्यो कसं पडलो तरी कसं पडता? म्हणजे पूर्ण जर बनवून घेतला असतं आपण घरात घेतलं तर स्वस्त पडतं आणि स्वस्त विकत पडतं. घेतलं तर महाग जास्त पडतं. महाग पडतं. महाग पडता. हा. तरी अंदाजे किती रुपयाने पडता तरी? ते आता मिरची सुचणे 100 पर्यंत पडतं, 250 पर्यंत. अच्छा, 250-300 घरी पर्यंत गेल्यावरती. मिरच्यांचा भाव आणि नंतर मसाला वगैरे करून 500 पर्यंत 500 रुपयापर्यंत जातं. 500 रुपयापर्यंत पडता ना? पण विकत बाहेरचा दुकानातला घेण्यापेक्षा घरचा मसाला छान आहे. हा, घरचा मसाला छान होता. आणि त्यामध्ये आपण कसं काळजीपूर्वक आपण सगळ्या गोष्टी बघतो. हो, विकत 2 किलो घेणार तर तो इथे कसं मिरची घेऊन 4 परवडणार, किलो पुरवठा होणार. घेणार नाही ना हा, आपल्याला. आणि बरोबर. आपण स्वतः केलं तर बरोबर. पुरवठा घेणार. बरोबर बरोबर. तर ताई, तुम्ही याच दुकानात का निवडला? पूर्ण मार्केट तुला पण काही कमी भेटले नाही, ह्या दुकानात कमी या दुकानात कमी आणि क्वालिटी पण आहे Quality पण महत्वाची चांगली म्हणजे. वा वा वा. खूप खूप छान ताई. थँक्यू सो मच. थँक्यू. ही दुकान उघडून आपण खास मसाल्यासाठी याच हा दुकानात market येतो. आणि हा दुकान खूप फेमस आहे. वा वा. आणि मी ही गोष्ट खरी पण आहे, कारण मी आता 2 कस्टमरला विचारलं सुद्धा, तर त्यांनी सांगितलं की पूर्ण मार्केट आम्ही फिरलो हा. आणि त्यानंतर आम्ही या दुकानात पुन्हा आलो, कारण इकडे जे आहे ते प्राइस पण कमी आणि क्वालिटी पण चांगली. वा वा. हा, आम्ही डाळ तुम्हाला बाहेर तुम्हाला भेटली तर 200 चे खाली किंवा 180 चे खाली भेटणार. आम्ही 156 ला विकतोय. अच्छा. तुम्हाला तिकडे 156 ला डाळ भेटणार पण समोर क्वालिटी लो होऊन जाणार. बघा. ठीक बघा किती फरक आहे. हे बघा. याला इम्पोर्टेड तुरीची डाळ म्हणतात. हे नटराज बोलतात, लातूरची फर्स्ट क्वालिटीची. अच्छा. वा. असे म्हणजे प्रकार प्रकार आहेत. असतो. राईट राईट. गेले वर्षी बदाम 880 900 चे खाली नव्हती. अच्छा. आता बदाम 600 रुपये, गोवा काजू 680. नंतर आमच्याकडे आम्ही फरसाणची फॅक्टरी पण टाकली. ही बारीक शेव आहे. त्याला भावनगरी बोलतात. भावनगरी काय? भावनगरी गाठिया बोलतात ह्याला. ह्याला लसूण मिक्स बोलतात. लसूणचा ह्याला तिखट गाठिया बोलतात. ह्याला मकाईचा चुडा बोलतात, तो बरोबर. बेस्ट क्वालिटीचा. बरोबर. नंतर ह्याला नवरत्न बोलतात. नवगत सगळं मिक्स आहे. सर्व बाकी सर्व हे आमच्याकडे तूप पण हा, भेटतात. बरोबर. तेला पण कंपनीचे आणि ब्रँडेड आहेत ना सगळं ब्रँडेड. गोवर्धन आहे, सागर आहे, अमूल आहे. वा. गोवर्धन मध्ये आम्हाला स्कीम भेटली तर आम्ही ऑन MRP 90 रुपये कापून देतो. 90 रुपये कमी फ्लॅट. आणि वरती 1 किलो वरती 200 ग्राम किंवा अर्धा किलोचे गुलाबजामुन त्याच्यावरती फ्री आहे. फ्री आहे. अरे वा वा वा. म्हणजे कंपनीच देते, आम्ही नाही देत. हा. त्याच्यावरती लिहिलेलं नाही, गोवर्धन वरती नाही लिहिलेलं हा. पण आपण प्रामाणिकपणे देतात ते. प्रामाणिकपणे देतो तिला. MRP 48 मारली आहे. हा. तरी आता सध्या बाजार खूप कमी आहे. आम्ही हा 48 ची MRP ची बाजरी, हा. महाराष्ट्र बाजरी 35-36 रुपयाला विकतो. अच्छा. Best 35. वा. 35-36 रुपये. या ज्वारी आहे सोलापूरची, गेले महिन्यात 70 रुपये किलो होती. हा. या वर्षी नवीन ज्वारी आली तर 48-50 रुपयाला टॉप क्वालिटीची सोलापूर ज्वारी. हायब्रिड आम्ही ठेवत नाही.
बरोबर. 36 पासून स्टार्ट अरे आहे. वा. गाडीची एमआरपी 36 ला येतात. आणि तो कसा आहे लाल लाल आता सध्या त्याचे 68 रुपये. हे जास्त करून जे मच्छीवाले लोक असतात ना, बरोबर. बोटवर जातात, बरोबर त्यांना आपण गव्हाची चपाती कसं बनवून खातो, बरोबर. लोक याची भाकरी खातात. बरोबर. आणि हे खूप स्ट्रॉंग, खूप स्ट्रॉंग आहे कारण प्रोसेसिंग नाही झाली ना त्याच्यावर प्रोसेसिंग काहीच नाही, काहीच नाही जास्त झाले. विटामिन ह्याच्यामध्ये आहे. बरोबर. कोलम आहे. नंतर रचकारी कोलम, सर्व प्रकारचे तांदूळ सगळ्या आपल्याकडे प्रकारचे भेटतात. आणि तांदूळ. सर्व प्रकारचे बासमती पण आपण ठेवतो. कोहिनूर आहे, देहरादून बासमती बोलतात, सर्व ए टू झेड ए टू झेड. म्हणजे घराण्यामध्ये जे किराणा माल लागतो तो सर्व आपल्याकडे आहे. वन स्टॉप सोल्युशन. सर्व हे एरियाचं नाव आहे सेक्टर 19 तुर्बा. हा. मसाला मार्केट खूप फेमस आहे. एपीएमसी मसाला मार्केट बोलतात. आणि हा मसाला मार्केटच्या अंदर एच ब्लॉक आहे. एच H फॉर block. हिंदुस्तान. एच ब्लॉक, दुकान क्रमांक 27. 7. माझा नाव आहे रमेश भानुशाली. अच्छा. माझा मोबाईल नंबर आहे 7715016725. हा माझा मोबाईल नंबर आहे. तुम्ही कधीही फोन करू शकते. तर ताई आपलं नाव काय? माझं नाव संगीता पवार. आपण कुठून आला ताई? मी खारघरवरून आले. खारगावहून आला. अच्छा. तर खारगावहून आपण इथेच का आला? जसं लालबाग मार्केट आहे, ठाणा मसाला मार्केट आहे, मस्जिद बंद आहे, असे बरीच मार्केट आहे. पण आपण एपीएमसी मध्ये का आला? ह्या दुकानात आमच्याच एक बाजूवाले त्यांनी काल मसाला नेला, थोडंसं आम्हाला काल त्यांनी सजेस्ट केलं अच्छा. इथं या. हा. तर आम्ही आता इथं आल्यावर आम्ही अजूनही फिरलो, पण ह्यांचा जो रेट हे सगळं काय बोलण्याची हे ना एवढी छान वाटली ना, की म्हणजे असं वाटलं नाही 2 रुपये जास्त घेतले तरी वस्तू आपल्याला चांगली मिळणार. क्वालिटी आहे. क्वालिटी चांगली क्वालिटी. होते, त्यात वस्तू क्वालिटीच्या आहेत. लोक कॉपरेटिव्ह आहेत बरोबर. आणि आपण कोणता मसाला बनवलाय? मी बनवते घाटी मसाला. आम्ही सातारे. अच्छा, साताऱ्याची घाटावरचा हा, मसाला. घाटावर. म्हणजे आपल्याला कांदा लसूणचं वाटप वगैरे असतं. सगळं तर तुम्ही आमच्या व्ह्युअर्सला काय सांगाल? घाटावरचा मसाला बनवायचा असेल हा. तर कोणत्या गोष्टी असतात जे आपल्याला काळजी घेतल्या पाहिजे? ते करताना फक्त वरची कांडी मोडायची. पूर्ण मिरचीची मिरचीला कांडी जो cover येतो मोडायची. ना, त्याच्यात पण एक ना चव असते ती. असं चव केलं. असते. हा. लोकांना वाटतं की ते ठेवल्याने की मग कमी तिखट होतं किंवा कमी तिखटपणा होतं, असं काही होत नाही. बरोबर. तुम्हाला काय नुसतं तिखट नसतं खायचं ना, टेस्ट बी हवी बरोबर, असते ना taste पण हवी आहे, right, right. टेस्ट बी मस्त आहे ना, तर त्याने तुमची टेस्ट चांगली आहे. काय ते आणि टेस्ट चांगली होती. हा, आणि तुमच्या हेल्थच्या ह्याच्या दृष्टीने चांगलं आहे ते. बरोबर. पण मला पहिल्यांदा ह्या दुकानात आल्यानंतर माझा खूप चांगला अनुभव. कशाला काय किती हवं ते सगळं त्यांनी बरोबर प्रमाण दिलेलं आहे. डेफिनेटली ते मला सांगतात प्रॉब्लेम झाला काय तर परत येऊन या, तुम्हाला बदलून सगळं दिलं जाईल. बदलून पण देतील. वा, दिलं जाईल. एवढं असं चांगलं हा. दुकान आपल्याला कुठेच मिळणार हा, नाही. कारण आता एवढा मी मसाला वर्षासाठी करणार आहे, त्याच्यासाठी जर ते लोक इतकं हे देतात तर मग मी विश्वास ठेवायला हरकत नाही. तुम्ही पण बघा, एकदा ट्राय करू शकता येऊन. खूप खूप धन्यवाद ताई, खूप छान माहिती दिली. थँक्यू सो मच. दादा, आता बऱ्याचदा असे कस्टमर येतात आणि त्यांना कसा कोकणचा मसाला, मालवणी मसाला बनवायचा असतो. पुन्हा घाटावरची लोक आली त्यांना घाटी मसाला असतो, राईट, आणि खानदेशी मसाला असतो, पुन्हा आगरी मसाला असतो. तर या सर्वांबद्दल त्यांना माहित नसतं की लिस्ट कशी बनवायची, काय. किती किलो मिरच्यांना किती मसाला Right, लागतो, ती right. सगळं पद्धती लोकांना बरेच कस्टमर येतात, त्यांना माहिती नसते. हा. पण आम्हाला ते सर्व वस्तू माहिती आहे. आगरी मसाल्यामध्ये काळी मिरी किती लागणार, लवंग किती लागणार, दालचिनी बरोबर. किती लागणार, किंवा घाटी मसाल्याला खोबरं किती लागणार, जाडा मीठ बरोबर. किती लागणार, राई किती लागणार, धने किती लागणार, आणि मालवणी मसाल्याला बडीशेप किती लागणार, हे बरोबर. सर्व प्रकारचे आम्ही मेजरमेंट आमच्याकडे असतो. आणि त्या पद्धतीने आम्ही मसाला बनवून देतोय. कोणी दुकानाला 3000चा बनवून दिला, कोणी दुकानवाल्याने 2500चा बनवून दिला, तेच मसाला, तेच मिरच्यांचा. हा. तर ते लोक काय करतात माहितीये, जे वस्तू महाग असते ना ते हा. कमी करून टाकतात, आणि जे स्वस्त वस्तू असते ते जास्त देऊन टाकतात. अच्छा. ते हिशोबाने 6 महिन्यानंतर तुमचा मसाला पिका होतो. पिका होतो, हा, right. तर त्याच्यामुळे आपण तसं ते करत नाही. जे बरोबर. पद्धत आहे मसाल्याची, जसं की मालवणी, घाटी, कोकणी, बरोबर. आगरी, ते पद्धत प्रमाणे आपण गिराकाला मसाला बांधून देतो. बरोबर. वा, असं फसवेला काम नसतो वा. की गिराकाच्या बजेट मध्ये बसून द्यासाठी बरोबर. 3000चा मसाला 2500 Right, ला right, बनवून right, देऊ. तसं नाही. जे Right. प्रमाणाने जे मसाला असतो तेच प्रमाणे आपण Right. कस्टमरला टाकून देतो. Right. पण गिराकाला नाही परवडत तर आपण गिराकाला एक वेळा ना सांगून देतो, पण फसवीचं काम नाही करत. वा, खूप छान. बद्दल दादा तुझे खूप खूप धन्यवाद. ओके, बरोबर. मित्रांनो, होप सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, छोट्या छोट्या गोष्टी असतात एक गरम मसाला बनवण्यामध्ये, ते आपल्याला या व्हिडिओमध्ये जसं ताईंनी शेअर केलं की जेव्हा आपण मिरचीची जेव्हा डेट काढतो ते कशा प्रकारे काढले पाहिजे. ऊन देण्याचं एक मुख्य कारण असतं की मिरचीमधलं जे मॉइश्चर असतं, पाणी असतं, ते निघून जातं. या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण लक्ष दिल्या तर आपला वर्षभराचा मसाला आहे जो 1 नंबर होतो. आणि मेन म्हणजे मिरचीची क्वालिटी, आणि मिरचीची क्वालिटी जी आपण पाहिली या दुकानामध्ये ती अति उत्तम आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे किंमत.
किंमत सुद्धा कमी आहे. तर त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. बाय.